एका गावात 2 भाऊ राहायचे. थोरला भाऊ खूप श्रीमंत होता, पण धाकटा मात्र खूप गरीब. सण समारंभाला हवा तितकं खर्च करायचा, पण दुसऱ्याकडे मात्र काहीच नसायचं. त्याच्याकडे पुरेसं अन्न नसायचं, पुरेसे कपडे असायचे. धाकट्या भावाचं कुटुंब वारंवार भुकेले असायचं, कारण त्याच्याकडे पैसेच नसायचे. एकदा त्याने ठरवलं की थोरल्या भावाकडे मदत मागायची. दादा, मला थोडे पैसे उधार दे. माझं कुटुंब खूपच भुकेली आहे. मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत घेतो. तू सारखा इथे पैसे मागायला येतोस. माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाहीये. जा इथून. धाकटा भाऊ दुखावला गेला आणि तिथून निघून गेला. घरी परत येताना त्याला एक म्हातारा माणूस भेटला, जो लाकडाची मुळी उचलू पाहत होता. ओ दादा, हे कजातीच वजनदार असेल, मी तुमची मदत करतो. ओ आभारी. काय झालं पोरा, तेवढा काळजीत का दिसतोयस? मला कळत नाही काय करावं ते. माझं कुटुंब भुकेले आणि मला खायला घ्यायला पैसे नाहीत. मी खूप हतबल झालो. मी काय करावं? असं आहे का? जर तू लाकडाच्या मुळी माझ्या घरापर्यंत घेऊन आलास तर मग मी तुला असं काहीतरी देईन जेणे तू श्रीमंत होऊन जाशील. हो चालेल ना. मग तो त्या म्हातारा मागून चालत त्याच्या घरापर्यंत आला. ओ आभारी, हे तू इथं ठेवू शकतोस. देव तुझा भलं करून आणि तुला श्रीमंत करू. मग त्या म्हाताऱ्याने त्याला गोड पाव दिला. तो म्हणाला, हे घे आणि जंगलामध्ये जा. थोडं पुढे गेल्यावर तुला 3 बोरांची झाडं दिसतील. त्या झाडांमध्ये एक टेकडी आहे. नीट पाहिलं तर तुला तिथे एक झोपडी दिसेल. त्या झोपडीमध्ये जा. ते 3 बुटके राहतात. त्यांना गोड ब्रेड खूप आवडतो. हे तुझ्याकडून ते नक्कीच विकत घेतील बघ. म्हातारा माणसाचा निर्देश नाही, बदल्यामध्ये पैसे मागू नकोस. त्यांच्याकडून एक दगडी जात मागून घे तू. म्हातारा माणसाच्या निर्देशात तो जंगलात गेला. अनेक झाडं पार केल्यानंतर तो एका झाडाजवळ आला. मग त्याला एका वेळी 3 बोरांची झाडं दिसली. तो त्या झाडांच्या दिशेने चालू लागला. मग त्याला त्या झाडांमागे एक छोटीशी झोपडी दिसली. जेव्हा तो त्या झोपडीत शिरला, त्या बुटके त्याच्यावर ओरडू लागले, कोण आहेस तू आणि तू आत कस काय आलास? मी तर ते हा नक्की चोर असणार. तू काय चोरायला आलायस इथे? मग बुटक्यांनी त्याच्या हातातील गोड पाव पाहिला. मग त्यांचा राग नाहीसा झाला. मग त्यांच्यामधून एक बुटका म्हणाला, ओ मला तुझ्या जवळचा गोड ब्रेड देशील? मग तो हवे ते घेऊन जा. ठीक आहे, मी तुम्हालाही देईन, पण बदल्यात तुम्हाला मला ते दगडी जातं द्यावं लागेल. आम्हाला मान्य आहे, पण हे काही साधं सुचत जातं नाहीये. तू जेव्हा दळायला सुरुवात करशील तेव्हा तुने भरलेली इच्छा पूर्ण होईल. आणि इच्छा पूर्ण झाली की याच्यावर लाल रंगाचा कपडा टाक, म्हणजे हे बंद होऊन जाईल. त्याने बुटक्यांकडून ते जातं घेतलं आणि तो घरी आला. घरी आल्यावर त्याला दिसलं की त्याचे बायको आणि मुलं उपासवारीमुळे अक्षरशः तडफडतात. मग त्याने लगेच आपल्या बायकोला जमिनीवर कापड अंतरायला सांगितलं. त्याने ते जातं तिच्यावर ठेवलं आणि त्याने दळायला सुरुवात केली. अरे जात्या मला आमटी दे. जात्या मला आमटी दे. जात्याने आमटी बनवायला सुरुवात केली. मग त्याने लाल कापड टाकला, म्हणजे जात्याने आमटी बनवणं बंद केलं. त्याने पुन्हा लाल कापड काढलं आणि पुन्हा दळायला सुरुवात केली. अरे जात्या मला भात दे. जात्या मला भात दे. क्षणांना जात्याने भाताचा ढीग लावला. सगळे
मन तृप्त होईपर्यंत जेवले. दररोज धाकटा भाऊ जात्याला अनेक गोष्टी बनवायला सांगत होता, जसं पीठ, डाळी, कडधान्य, बरंच काही. मग तो असे बाजारात घेऊन जात असेल आणि विकत असेल. लवकरच त्याने खूप पैसा कमवला. मग त्याने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक मोठं घर बांधलं. सगळेजण आनंदात राहू लागले, थोरला भाऊ सोडून, जो त्या धाकट्यावर जळत होता. असं कसं होऊ शकतं? हा काही दिवसांपूर्वीचा पैसा मागायला आला होता आणि या श्रीमंत कसा झाला? काहीतरी गडबड आहे. मग तो धाकट्या भावाच्या घरात सत्य घेण्यासाठी लपून बसला. त्याला जास्त वाटणी पाहावी लागली. मग त्याने त्याच्या भावाचं जातं चोरलं आणि मग त्याने तो गाव सोडण्याचा निर्णय घेतला. इथून चला, लवकर चला. मग थोड्याच अंतरावर समुद्र किनारा होता. मग तो आपल्या कुटुंबासोबत नावेत बसला. जात असताना ज्यादा काम करता का नाही हे तपासण्याचं ठरवलं. अरे जात्या मला मीठ दे जात्या. अरे जात्या मला मीठ दे. जात्याने मीठ बनवलं, सुरूच ठेवलं. नावेचं वजन वाढलं आणि ते त्याच बसल्या सगळ्यांनाच घेऊन गेली. मग त्याने धाकट्यावरची अशी ईर्ष्या केली नसती तर तो आणि त्याचं कुटुंब आनंदात राहिले असतं. झाली माझी गोष्ट.